हे बघा काय चालू आहे इथं. हौसाने केला पतीन त्याला उठली रगत पिती, असा प्रकार झाला का नाही. घ्या बा जाम. बघू आता कसं कसं दिसाले पण आता काय हिरो झाले. नमस्कार, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पण रात्रभर खूप पाऊस पडला, खूप म्हणजे खूपच. आणि आपलं जे डुबायचं म्हणजे कोळपायचं राहिलेलं होतं अर्ध, ते तसंच राहिलेलं आहे. आता नेमकं त्याला काय करावं, फवारावं का थोडं वाट बघावी आणखी, पण मला काय वाटत नाही अंदाज, कारण आज पण लगेच सकाळपासूनच डगारलेला आहे. त्याच्यामुळं पाऊस खूप येणार आज पण. आणि सकाळ सकाळ गोट्यावर येऊन थोडंसं म्हैस आणि शेळ्या ज्या आहेत या ठिकाणी सोडलेल्या आहेत चरायला थोडासा वेळ, आणि लगेच जायचं आहे मुलांना शाळेत घेऊन. काक्रंब्यापर्यंत त्यांना सोडावं लागतं, रस्त्याचं काम चालू असल्यामुळं स्कूल बस गावात येत नाही काक्रंबावाडीला, त्याच्यामुळे काक्रंब्याला नेऊन सोडावं लागतं. तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो पूर्ण पहा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट पण करायला विसरू नका. थोडंसं रस्त्याचं काम चालू असल्यामुळं खालून यावं लागतंय, एवढ्यापुरतंच फक्त. चला. हे बघा काय चालू आहे इथं. काय झाले, वापलं नाही तिथं तुरी. या ठिकाणी तुरी पेरल्या होत्या. अरे बघा तुरी कशा उगवलीत. इथं एक, कुठं तरी एक उगवलेलं आहे, पातळ झाले सगळं. तर हे तुरी आता लावायला येते ना, नको म्हटलं होतं मी, तरी तसंच लावायला लागले, कारण तुरीच उगवल्या नाहीत. आणि काय केलं होतं फास्ट व्हावं उगवायचं म्हणून, तर मोठं ट्रॅक्टर भाड्यानं लावलं होतं पेरायला. घरचं पेरणी यंत्र असताना सुद्धा लवकर, कारण पावसा पाण्याचे दिवस होते. आता जसं आपल्याला कोळप मारायला थांबलो आपण पावसामुळं, तसंच पेरणी पण राहील म्हणून दुसरं ट्रॅक्टर लावलं मोठं, आणि त्याने तुरी पेरल्या. दुसऱ्या तुरी चांगल्या होत्या, विनाकारण ती चकती बदलली आणि अशा पातळ तुरी होऊन बसल्या. आता ह्या तुरी एवढ्या झालेल्या आहेत आणि आता दुसरी लावायला लागले पातळ झाल्यामुळं. खरं तर म्हणजे लवकर व्हावं त्या उद्देशानं आपण केलेलं होतं, म्हणजे करायला गेलो एक आणि दुसरं झालं. कारण ते खेडेगावामध्ये जुनी म्हण आहे की नाही, एक हौसाने केला पतीन त्याला उठली रगत पिती, असा प्रकार झाला का नाही. बरोबर हा बरोबर आहे तुमचं. हा, हे असं तुरी एकदम थोडं पातळ काय करा, हा. थोडं पातळ काय करा, थोडं कुठं कुठं राहिलं असतं काय वाटलं नसतं, लईच लागलं. आता हिला म्हटलं हे तुरी मागं पुढे होतील थोड्या, पण ते तसेच लावायला थोड्याच आहेत. आता इथं दुसरीकडल्या आलेल्या आहेत व्यवस्थित, पण इथं विनाकारण चकती बदलली, फिरकी बदलली त्या ह्याची पेरणी यंत्रातली, त्याच्यामुळे असं झालं. तर आता लावल्यानंतर बघूयात आता काय होतंय. त्याच्यामुळे इथलं कोळपायचं पण राहिलं आपलं, घाण झाले सगळं. इथं एक आहे आणि डायरेक्ट इथं एक तूर आलेली आहे, त्यामधलं काय करायचं अंतर त्यासाठी लावायली. आता काढताना मग हातानेच काढावं लागतील तुरी. त्याच्यामुळे हे कोळपायचं पण राहिले बघा. बघा अशा पद्धतीने फ्यूज वगैरे जोडलेले आहेत. आता या ठिकाणी स्टार्टर जोडून टेस्ट करायची आज मोटर. आणि मोटरमध्ये फिरीमध्ये थोडासा गाळ पण आलेला आहे, त्याच्यामुळं मोटर थोडी वर पण घ्यावी लागेल आपल्याला. रस्सी आहे आणि रस्सीला आता दुसरी रस्सी जॉईंट केलेली आहे. मोटर थोडी आपल्याला उचलावी लागेल, कारण हिरीमध्ये गाळ गेलेला आहे. आता ही रस्सी तर आपण जोडली, पण
ह्याला काढण्यासाठी किंवा वाढण्यासाठी ट्रॅक्टरनं वाढावं लागेल किंवा मग ह्याला 2-4 माणसं आणावं लागतील. माणसं आणण्यापेक्षा आपलं ट्रॅक्टरला जोडलं आणि ही जर रशी अशी ओढली तर येईल बहुतेक असं मला वाटतंय. पण ही तर रशी तुटू नये म्हणजे झालं. त्यासाठी काहीतरी जुगाड करावं लागेल आपल्याला. बघूयात काय करता येते. तर मी आता तुळजापूरला निघालोय आणि जाता जाता म्हणलं चला आम्हाला घेऊन जाऊ सोबत, आपला तेवढंच टाइमपास रोडवरच आहे. इथं थांबलोय, आता येतो म्हणले. घराकडे होते काय बांधकामावर नाही, घराकडे होते. आता येते घेऊन त्यांना लगेच तुळजापूरला सोबत आपलं. बघून या रोडवर रोजच आहे म्हणा की हे तुम्हाला. हा रोजच आहे रोज. हा हे वाहनाचा रोड आहे. हा हा ही काही राडा संपत ना आयुष्याला आहे का? आणि हे काय कराल तू घरी? काय ना पण झोपलो होतो जरा आरोपलो होतो तुळजापूरला गेलो. हा जरा किराणा आणला, बाया संपल्या म्हणाल्या. हा किराणा घेऊन आपल्या आलो. हा आई किती वाढलंय, हा आई किती वाढलंय, म्हाताऱ्याचं वरलं झालंय. तुमचं का माझं? दोघाचं सारखंच आहे. हा मग काय आपण कटिंग करायलाच निघालतो मी आता. हा पण कामात म्हणून कसं आहे ते माहित नाही तुम्हाला. हा. डुबेन हे काम तर करावं लागतं. एकल नवसाचं लय अवघड आहे, हा लय अवघड. लय अडवणी मला बी वाटलं. हा म्हणलं यावी कटिंग करून जाऊन जरा तुळजापूरला फिरून बाबाला बी सोबत घ्यावं म्हणलं जरा. बर 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 बर. चला मग. चला थांबलो का आबा? का किती वेळ झालेला का दाढी करणं आहे का ठुणं आहे? हा आमचं लगेच दाढी नसती इकडून इकडून झाली. वेळ लागतोय जरा आबा. काय वेळ काय घंटा. दिवस मावळा. मग काय अंधार पडला. चला चला की. घ्या आबा जाम. बघू आता कसं. मी घेतो पेढा, माझा उपवास आहे. बर बर. हो तुमचं 9 बाटल्या सलाईनला झालं बघा मला. 9 बाटल्या? 9 बाटल्या सलाईनला. कस काय? तुम्ही सांगितलं नाही, फोन केला नाही. लय बेजारी झाली. मी तुम्हाला म्हणलं की फोन केला नाही मला. काय नाही. हा लय बेजारी झाली. बाबा. हा जावा आता काय. हा अंधार पडलेले हा जाऊ मग. दमान जावा. हो हो. हा. आबा लागतंय उशीर, आता काय करायचं त्याला सांग. पण एवढं असते का? हा एवढं असतंय त्याला काय आता. लय झालं बरं, तासभर दाढी करायला. कसं दिसाले पण आता काय हिरो झाला. हिरो झाला आता. आता हिरो झाला.